नमस्कार मित्रांनो, मी विशाल गोडके आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्राईम ट्रॅक ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत एक स्विंग ट्रेडिंगसाठी एक नवीन शेअर, त्याचं नाव आहे एक्साईड इंडस्ट्रीज. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी एक्साईड इंडस्ट्रीजचा चार्ट ओपन केलेला आहे. एक्साईड इंडस्ट्रीज हा 617चा हाय क्रिएट करून डाऊन साईडला येत आहे. ओके, तर डाऊन साईडला येत असताना आपल्याला आता बाईंग अपॉर्च्युनिटी शोधायची आहे. तर आपण SMC प्रमाणे स्मार्ट मनी कन्सेप्ट प्रमाणे बाईंग अपॉर्च्युनिटी शोधणार आहोत. तर अप साईडवरनं डाऊन साईडला येत असताना शेअर्स हा मॅक्सिमम कुठपर्यंत येऊ शकतो. जसं की मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की हा फेअर व्हॅल्यू गॅप आणि ऑर्डर ब्लॉकपर्यंत नॉर्मली येतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो स्टॉक आहे या ऑर्डर ब्लॉकपर्यंत आलेला आहे. ओके, या ऑर्डर ब्लॉकला टॅप झालेला आहे. या ऑर्डर ब्लॉकमध्येही गोल्डन झोनला टॅप झालेला आहे. 50% ऑफ ऑर्डर ब्लॉक दॅट मीन्स गोल्डन झोन. ओके, तर या गोल्डन झोनला मार्केटने टॅप केलेला आहे, शेअर्सने टॅप केलेला आहे. यानंतर आपल्याला आता शोधायची आहे एक बाईंग अपॉर्च्युनिटी. त्याच्यासाठी आपण आता जाणार आहोत लोअर टाईम फ्रेमवरती. वीकली टाईम फ्रेमवरती बघूयात की चार्ट काय सजेस्ट करतोय. तर आपण पाहिलं तर वीकलीला या ठिकाणी ही लेवल आहे. या लेवलला या ऑर्डर ब्लॉक आणि FUGला या स्टॉकने या ठिकाणी टॅप केलेला आहे. म्हणजे विकलीवरती पण या स्टॉकने आपल्याला एंट्री सजेस्ट केलेली आहे. त्यानंतर आपण बघूयात की डेली टाईम फ्रेमवरती काय आहे. तसं मी सजेस्ट करेल की स्विंग ट्रेडिंगसाठी बेस्ट टाईम फ्रेम हा डेलीचा टाईम फ्रेम आहे. डेली टाईम फ्रेमवरती चेक करा एक्झॅक्टली स्टॉकचं काय स्टेटस आहे. तर तुम्ही पाहिलं की त्याच सेम ऑर्डर ब्लॉकमधनं जर आपण लोअर टाईम फ्रेमवरती येत गेलो तर या ठिकाणी एक ऑर्डर ब्लॉक आणि FUG आहे. ओके, हा ऑर्डर ब्लॉक आहे आणि ही फेअर व्हॅल्यू गॅप आहे. तर या ठिकाणी सुद्धा मार्केटने टॅप केलेलं दिसेल तुम्हाला. हे बघा, या ठिकाणी मार्केटने टॅप केलेला आहे. आणि एंट्री घेण्यासाठी जसं की मी सांगितलं आहे रूल्स फॉलो करायचे, त्यानुसारच एंट्री आपल्याला घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता MSS झाल्यानंतर आपली एंट्री या स्टॉकमध्ये असायला पाहिजे. आणि या ठिकाणी या स्टॉकने MSS केलेला आहे, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केलेला आहे. यानंतर या स्टॉकमध्ये आपली जी एंट्री आहे ती या लेवलला असली पाहिजे. ओके, या ठिकाणी आपली एंट्री झालेली आहे 232 रुपयाला. 232ला एंट्री झाल्यानंतर तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस तुमचा 308चा या ठिकाणी दिसतोय. ओके, आणि टार्गेट जे आहे ते असणार आहे तुमचं 375 रुपये. ओके, तर या स्टॉकने एंट्री आपल्याला दिलेली आहे 6 फेब्रुवारीला. ओके, आणि आज डेट आहे 13 फेब्रुवारी. तर आपली एंट्री मिस झाल्या तर मिस झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला एक ॲडिशनल गोष्ट या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. ती म्हणजे जर तुमची एंट्री अपॉर्च्युनिटी मिस झाल्या तर असं नाही काही गडबडमध्ये कुठेतरी स्टॉक हायला आहे. जसं की तुम्ही बघितलं 6 तारखेला तुमचा जो आहे स्टॉक इथे FUGला टॅप झाल्यानंतर अपसाईड गेलेला आहे. तर अपसाईडला गेल्यानंतर या ठिकाणी एंट्री आपल्याला नाही करायची. ओके, याच्यानंतर सुद्धा आपण एक फेअर व्हॅल्यू गॅप ऑर्डर ब्लॉक आणि फेअर व्हॅल्यू गॅप मार्क करून एंट्री घेऊ शकतो आणि तुमचं स्टॉप लॉस सुद्धा तुम्ही मिनिमाइज करू शकता. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, हे मी टेम्पररी काढून टाकतो. ओके, या ठिकाणी या स्टॉकने परत एक स्विंग क्रिएट केलेला आहे छोटासा. या स्विंगमध्ये तुम्ही बघू शकता फेअर व्हॅल्यू गॅप आहे आणि या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक आहे. तर तुमची एंट्री या ठिकाणी तुम्ही प्लॅन करू शकता. म्हणजे उद्या सुद्धा तुम्ही या ठिकाणी होईल मित्रांनो. तुमचा जो स्टॉप लॉस आहे या एंट्रीसाठी आपण मिनिमाइज करूयात. या ठिकाणी 327चा तुमचा स्टॉप लॉस असेल. बफर देऊन थोडंसं, कारण या लेवलला परत कधी कधी स्वीप करून सुद्धा मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. त्यामुळे तुमची जी एंट्री आहे जर थोडीशी लेट झाली तर तुमचा स्टॉप लॉस सुद्धा कॉन्झर्वेटिव्ह असला पाहिजे, ॲग्रेसिव्ह नसला पाहिजे. तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो नियरेस्ट स्विंगच्या बिलो ठेवला तरी चालेल. आणि जो टार्गेट आहे सेम असणार आहे आपल्याला. जो टार्गेट आहे तो 375चा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितलं की या स्टॉकने आपल्याला रिएंट्री दिलेली आहे. सुद्धा या स्टॉकचं ॲनालिसिस करून तुम्ही याच्यामध्ये तुमच्या ॲनालिसिसप्रमाणे एंट्री घेऊ शकता, टार्गेट ठेवू शकता. तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारून सुद्धा याच्यामध्ये तुमचा जो इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असेल त्याच्याशी कन्सल्ट करून तुम्ही याच्यामध्ये एंट्री घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.